जचड़ी है की बोला भाऊ. कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. विशेष करून जे कष्टकरी वर्ग आहेत, रिक्षाचालक असतील, कामगार असतील, यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. सरकारनं 6 महिन्याचा लॉकडाऊन केला. या लॉकडाऊनच्या काळामध्ये कर्जाचे हप्ते भरायला मुदतवाढ दिलेली होती. असं असताना देखील बजाज फायनान्स कंपन्या, वित्तीय संस्था, सहकारी बँका कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. किरकोळ रकमेच्या वसुलीसाठी लाख मोलाची वाहनं जप्त करण्याची जुलमी कारवाई सुरू आहे आणि या कारवाईचा फटका काल सोलापुरातील एका गरीब रिक्षाचालकाला बसलेला आहे. अशोक नरसिंग कोळी नावाच्या एका रिक्षाचालकाचं वाहन जबरदस्तीनं ओढल्यामुळं त्या रिक्षाचालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये रिक्षाचालकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्यामुळं आज आम्ही प्रशासनाकडं अशी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीने सक्तीची वसुली त्वरित थांबवावी आणि रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ जे मागील अनेक वर्षापासून संभाजी आरमारची मागणी आहे की रिक्षाचालकांच्या शाश्वत योजनांसाठी रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, जेणेकरून अशी दुर्घटना घडल्यानंतर रिक्षाचालकाचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही, त्याच्यामागं त्याच्या कुटुंबियांना काहीतरी आधार मिळेल. आणि आज अशा अप्रिय घटना घडल्यानंतर तरी सरकारला जाग येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन होईल आणि सगळ्या वित्तीय संस्थांना सक्तीने वसुली थांबवण्याचे आदेश दिले जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे, तशी आमची मागणी आहे. आणि सरकारनं जर या मागणीचा विचार केला नाही तर नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन हा एकमेव पर्याय आहे.